भोकरवाडीतील जादूगार. रणरणीत दुपार ओसरली होती. उन्हे आता मावळतीकडे झुकली होती. 5 वाजायचा सुमार असावा. गार वाऱ्याच्या झुळका अधूनमधून अंगावर येत होत्या. दिवसभर अगदी गप्प असलेले झाडांचे शेंडे आता थोडे सळसळत होते. दुपारभर निपचित पडलेले गाव पुन्हा हालचाल करू लागले होते. माणसे घरातून बाहेर पडू लागली होती. चावडीसमोरच्या पटांगणातून एकाएकी डमरू वाजल्यासारखा आवाज ऐकू येऊ लागला. तेव्हा रस्त्यावरची माणसे चटाचटा तिकडे वळली. हळूहळू गर्दी जमली आणि गर्दी का जमली म्हणून आणखी माणसे गोळा झाली. पोरे, ठोरे, बाया, बापड्या, बापेगडी सगळ्यांनीच तिकडे पाय वळवळले. बघता बघता त्या पटांगणात चांगलाच घोळका जमला. पटांगणात एक 40शीचा फाटक्या अंगाचा माणूस हातात डमरूसारखे लहानसे वाद्य घेऊन ते दोन्ही बाजूंनी वाजवीत उभा होता. मानेपर्यंत वाढवलेले केस, धारदार नाक, भेदक डोळे आणि विचित्र रंगीबेरंगी कपडे. त्याच्या शेजारी एक तर्नाबाण गोरटेला पोरगा मांडी घालून आळसावलेल्या अंगाने उगीच बसून राहिला होता. भोवताली एक पळशीवजा मोठी पिशवी, सापाच्या 1-2 टोपल्या, एक पुंगी आणि असेच काही काही सामान पडले होते. एका मोडक्या खुर्चीवर एक फोटो. त्या फोटोत नुसता हाताचा पंजा असलेला छाप. कुठल्यातरी न कळणाऱ्या लिपीने तो पंजा भरून गेलेला होता. मधून मधून तो नाकेला माणूस तोंडाशी आडवी बासरी लावून ती वाजवीत हिंडत होता. बासरी खिशात ठेवून मध्येच लोकांच्या कडेकडेने डमरू वाजवीत फिरत होता. लोकांना सांगत होता, हम जादूगर है, ऐसी जादू दिखाएंगे की जिंदगी में भूलोगे नहीं. जादूगर म्हटल्यावर आणखी गर्दी वाढली. शाळेतून घरी जाणारी पोरे दप्तर घेऊन तसेच ठाण मांडून बसली. त्यांना बघायला आलेले त्यांचे आईबापही थबकून उभे राहिले. आपल्याकडे निरुद्योगी माणसांना जो तोटा नाहीच तेही भराभरा गोळा झाले. चिकार गर्दी झाली. जादूगाराच्या बोलण्यावरून जमलेल्या लोकांना पुष्कळ नवीन माहिती कळली. हा कासिम जादूगार आणि त्याचा धाकटा भाऊ म्हणजे हिंदुस्थानातले प्रख्यात जादूगार आहेत. त्यांच्यासारखे जबरदस्त जादूगार जगात सुद्धा फार क्वचित असतील. एका अवलियाकडून त्यांना ही विलक्षण विद्या प्राप्त झाली असून केवळ जाता जाता या विद्येचे प्रात्यक्षिक लोकांना दाखवावे म्हणूनच ते आज गावात थांबलेले आहेत. पैसे मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट बिलकुल नाही. त्यांनी आत्तापर्यंत लाखो रुपये मिळवलेले असून वेळप्रसंगी सरकारलाही कर्ज दिलेले आहे. केवळ लोककल्याण एवढ्याच हेतूने ते हल्ली गावोगाव हिंडत असतात. ठिकठिकाणी जाऊन लोकांना ही विद्या दाखव आणि त्यांच्या उपयोगी पड, असा त्यांच्या गुरूचा आदेशच आहे. म्हणूनच ते आज गावात आले आहेत आणि आपली कमाल जादू दाखवून लोकांना आश्चर्यचकित करून टाकणार आहेत. हे सर्व होईपर्यंत भरपूर गर्दी जमली होती. पुढे जागा मिळाली म्हणून रेटारेटी चालू होती. मधली मोकळी जागा हळूहळू लहान होत होती. लोकांचा कालवा वाढला होता. कासिम जादूगाराने मग एक टोपली उघडली, पुंगी वाजवली. त्यातून एक नाग बाहेर आला. तो नाग हातात धरून लोकांच्या गर्दीजवळून हिंडत तो ओरडला, हटो हटो पीछे, नहीं तो ये नाग तुम्हारे गले में डाल दूंगा, हटो. एका माणसाच्या गळ्यात त्याने खरोखरच नाग अडकवण्याचा आविर्भाव केला. त्याबरोबर तो तर मागे हटलाच, पण बाकीची गर्दी भराभरा मागे सरकली. पुन्हा मधले पटांगण मोठे दिसू लागले. नाना चेंगट घरातून बाहेर पडला होता. आता कुठे जाऊन बसावे असा विचारच करीत होता. तेवढ्यात त्याला ही गर्दी दिसली. भराभरा तो गर्दीकडे आला. काय चालू आहे याचा त्याने अंदाज घेतला. जादूगार आलेला आहे आणि याचे खेळ पाहायला मिळणार आहेत हे कळल्यावर तो एकदम खुश झाला. पहिली गोष्ट त्याच्या डोक्यात आली की ही गंमत आपण ताबडतोब बाबू पैलवानाला सांगितली पाहिजे. उद्या हे जर त्याला कळले तर तो आपल्यावर चिडेल. मला का नाही वेळेवर सांगितलंस म्हणून खवळेल आणि आपल्यालाच एक दणका ठेवून देईल. त्यापेक्षा आत्ताच हाक मारावी हे सुरक्षित. मग धावत धावत जाऊन नानाने बाबूचे घर गाठले. भीतभीतच त्याने आत डोकावले. बाबू यावेळी जागा असेलच की नाही याचा काही भरवसा नव्हता. तो झोपलेला असेल तर उठवणे अवघड होते. झोपेतून का उठवले म्हणूनही त्याने 4 टोले ठेवून दिले असते.
नानाला जरा धास्तीच वाटत होती. पण नानाचे नशीब आज भलतेच बलवत्तर होते. बाबू जागाच होता. नुसता जागाच नव्हता, तर ओसरीवर बसून फुर करीत चहा पीत बसला होता. चहातली तांबडी साय त्याच्या मिशांना लागलेली होती आणि मुख्य म्हणजे त्याची मुद्रा प्रेमळ दिसत होती. ती प्रेमळ मुद्रा कायम ठेवून बाबू चेंगटकडे पाहून हसला. "ये ये चेंगट्या, चहा पितोस का?" एरवीची वेळ असती तर चेंगट ताबडतोब हो म्हणाला असता. पण आज ती वेळ नव्हती. चुटक्या वाजवीत तो म्हणाला, "बाबू चल चल लवकर, जादूगार आलाय." "कोण आलाय?" "जादूगार. चावडीजवळ खेळ सुरू झालाय. चल लवकर." जादूगार बाबूला आश्चर्य वाटले. भोकरवाडीत जादूगार कशाला आला आहे? अन कसले खेळ दाखवणार आहे? हे जादूगार लोक एकदम एका रुपयाचे 2 रुपये करतात. कशातून काहीही काढतात. एकदम माणसाची बाई पण करतात. हा जादूगार यातले काय करून दाखवणार आहे? कसला खेळ करणार आहे? विचारलंस का? नाही विचारलं. बघितलं आणि तसाच तुझ्याकडं पळत आलो. चेंगटाने अपराधी मुद्रा केली. आधी विचारायचं नीट, मग मला सांगायला यायचं. बरं चल. बाबूने मग जामानिमा केला. दोघेही घराबाहेर पडले. चावडीजवळच्या पटांगणाकडे आले. पटांगणात आता जत्राच भरल्यासारखी झाली होती. पोराबाळांनी तर गच्च गर्दी केली होती. पुंगी वाजवून नाग डोलवण्याचा कार्यक्रम संपला होता. कासीम जादूगाराने एका डबक्यातून फुले काढून दाखविली होती. रुपयाचे 2 रुपये केले होते. पत्त्यांचे निरनिराळे चमत्कार करून दाखवले होते. आता तो आपल्या खास कार्यक्रमाकडे वळला होता. त्याने आपल्या भावाला समोर ताट बसविले होते. मग तो ओरडला, "बच्चे लोक टालिया बजाव." पोरांनी टाळ्या वाजविल्या. "जोर से बजाव. जो नहीं बजाएगा उसका रोज एक बाप मरेगा." यावर गर्दी जोराच्या हशा पिकल्या. पुन्हा समस्त मंडळींनी जोरदार टाळ्या वाजवल्या. मग जादूगाराने आपल्या भावाच्या समोर काही अंतरावर उभा राहून उभ्या उभ्या पवित्रा घेतला. चेहरा भीषण केला. काहीतरी मंत्र पुटपुटत हातवारे केले. त्याबरोबर तो पोरगा दोन्ही पाय पसरून बसला. आपले दोन्ही हात त्याने गुडघ्यावर ठेवले. कासीमचे जसजसे हातवारे होऊ लागले तसतसा तो थरथर कापू लागला. शेवटी कासीमने एक जोरदार हात त्याच्या दिशेने फेकला. त्याबरोबर तो धाडकन खाली पडला. कासीमने त्याच्या अंगावर मळके पांघरून घातले. लोक म्हणाले, "मूठ मारली." जादूगारानं मूठ मारली. कासीम म्हणाला, "आता याची जीभ कापून दाखवतो." "दाखवू का?" वातावरण एकदम गंभीर झाले. कुणीतरी एकदम ओरडले, "नको नको." पण खुश होऊन बाबू एकदम म्हणाला, "काप रे काप. जीभ कशी कापतोस ते बघू द्या एकदा आम्हाला." जादूगाराने बाबूकडे एकदा टक लावून कुतूहलाने पाहिले. मग तो ओरडला, "घबराव नहीं, कुछ नहीं होता है." त्याने धारदार सुरा हातात घेतला. अनेकांनी भीतीने डोळे मिटून घेतले. कुणी तोंडे वेडीवाकडी केली. कासीमने पांघरुणात हात घालून सुरा चालविला. मग जिभेचा लाल तुकडा बाहेर काढून सर्वांना दाखविला. बघणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. हे होईपर्यंत बाबू गर्दीतून घुसून सर्वांच्या पुढे येऊन बसला होता. नाराज मुद्रेने तो म्हणाला, "ओ जादूगारवाले, समद्यांच्या देखत कापा की. चांगलं बाहेर कापा, लोकांना दिसलं पाहिजे." जादूगार आहे. जादूगार त्याच्याकडे वळून म्हणाला, "तुम चुप बैठो, लोग देख नहीं सकेंगे." "हम देखता है ना." "अरे चुप बैठो यार." जादूगार जवळजवळ खेकसलाच. मग त्याने जिभेचा कापलेला तुकडा सगळीकडे फिरून दाखवला. नंतर ही जीभ निश्चितपणे त्याला परत मिळेल याची ग्वाही दिली. त्याने तो हाताचा पंजा असलेला फोटो भावाच्या अंगावर ठेवला. नंतर लोकांना उद्देशून त्याने गंभीर भाषण केले. या भाषणाचा मतितार्थ असा होता की माझ्या भावाची जीभ आता कापलेली आहे, पण त्याच्या अंगावर गुरु महाराजांचा पंजा ठेवलेला आहे. त्याच्या कृपेने तो बोलू शकतो. इतकेच नव्हे तर तो वाटेल त्या प्रश्नांची उत्तरे न बघता देऊ शकतो. फार काय, ताई, त्याच्या कृपेने त्याची जीभ सुद्धा पुन्हा पहिल्यासारखी होईल. बंद
रिकाम्या मैदानाला एक गोल फेरी मारली. बासरी वाजवली. मग एकदम हाक मारली. "पोऱ्या!" पांघरुणातून एकदम उत्तर आले. "ओ, इधर आओ, आया." "ये पटके वाले का पटका कैसा है?" "लाल है." उत्तर आले. लोक चकित झाले. खरोखरच त्याच्या पटक्याचा रंग लाल होता. "कैसे मालूम हुआ?" "तावीज से." "इधर आओ, आया. ये आदमी का हात कहाँ है?" यावर त्याने जे उत्तर दिले ते ऐकून पोरांसह सगळी मंडळी गदागदा हसली. "कैसे मालूम?" "तावीज से." "इधर आओ, आया. इस आदमी के हाथ में क्या है?" "चंची है." "ये आदमी क्या करता है?" "बीड़ी पीता है." "कैसे मालूम?" "तावीज से." अशी प्रश्नोत्तरे झाली. जादूगार ठिकठिकाणी फिरत प्रश्न विचारित होता आणि पांघरुणात झोपलेला, जीभ कापलेला तो पोरगा त्याची बरोबर उत्तरे देत होता. आणि हे सगळे ताईताच्या कृपेने. असे मध्येच जादूगाराने तो हाताचा पंजा असलेला फोटो त्याच्या छाताडावरून काढला आणि बाजूला ठेवला. त्याबरोबर पोरगा उत्तर द्यायचा थांबला. जादूगाराने पुन्हा तो फोटो त्याच्या अंगावर ठेवला. त्याबरोबर तो पुन्हा बोलू लागला. बरोबर उत्तरे देऊ लागला. ही सर्व त्या ताईताची कृपा. हे जमलेल्या मंडळींना आता बरोबर पटले. कुणाला शंका राहिली नाही. कासीम जादूगाराने मग त्या पोतडीतून एक मुठभर ताईत बाहेर काढले. लोकांच्या कल्याणासाठी गुरु महाराजांच्या हाताचा पंजा असलेले हे ताईत आहेत, हे सांगून त्याने फारच थोडे ताईत विक्रीसाठी उपलब्ध असल्याबद्दल खेद प्रदर्शित केला. पण गुरु महाराजांच्या शिकवणीनुसार कुठलाही नफा न घेता तो विकण्याचे आपल्यावर बंधन आहे, हेही त्याने बजावून सांगितले. लोकांना त्याच्या भाषणातून आणखी कळले ते असे की हा ताईत दंडाला बांधावा असा गुरूंचा आदेश आहे. कुठलाही रोग त्यामुळे तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. पहिला काही रोग कुणी गुप्त शत्रू असल्यास त्याची मात्रा चालणार नाही. कुणीही मूठ मारली, भानामती केली किंवा जादूटोणा केला तरी हा ताईत असेपर्यंत त्याची कसलीही पॉवर तुमच्यावर परिणाम करू शकणार नाही. फार काय कोर्टातले खटले तुमच्या बाजूने होतील. अचानक धनलाभ होईल. बायका तर तुमच्यावर खुश होऊन तुमच्या गळ्यातच पडतील. मात्र तुम्हीच त्यापासून सावध राहिलेले बरे. कारण या ताईताचा दुरुपयोग होता कामा नये, अशी गुरु महाराजांची सक्त ताकीद आहे. पण हल्लीची महागाई आणि लोकांची बिकट परिस्थिती ध्यानात घेऊन या ताईताची किंमत फक्त ₹1 ठेवली आहे. ताईत आता थोडे शिल्लक उरले आहेत. एकदा संपले की संपले. पुन्हा कोणी ₹10 देऊ केले तरी त्याला ताईत मिळणे ही गोष्ट शक्य नाही. लोकांना ही अपूर्व पर्वणीच वाटली. भराभरा 5-50 ताईत खपले. मग मात्र कासीमने हात जोडून क्षमा मागितली. खेळ संपला. हळूहळू गर्दी पांगली. नाना चिंगटाच्या मनात एक ताईत विकत घ्यावा आणि दंडाला लगेच बांधावा असे फार फार होते. एकतर धनलाभ होणार होता आणि दुसरे म्हणजे बायका वश होणार होत्या. हा दुसरा लाभ तर चेंगटाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता. पण एक ताईत विकत घेण्यासाठी सुद्धा त्याच्याजवळ ₹1 नव्हता. एवढी मोठी गंगा अंगावर आली, पण आपण कोरडे ते कोरडेच. त्याला फार चुटपूट लागली. तोंडाने चुकचुक असा आवाज करीत हिरमुसल्या मुद्रेने तो म्हणाला, "बाबू, ₹1 पाहिजे होता रे आज." बाबूने मख्खपणे विचारले, "कशाला? तो ताईत घ्यायला?" "हां." "हॅट मर्दा, समदा लबाडीचा धंदा आहे. ह्या ताईतानं काय सुधीक होत नाही. मला विचार की." "ते कसं काय?" बाबूने आपला पूर्वीचा अनुभव सांगितला. असाच त्याने कुणाकुणाचा ताईत विकत घेऊन दंडाला बांधला होता. एका पैलवानाशी त्याची निकाली कुस्ती ठरली होती. "ताईत बांधला तर नक्की तू हबूला पाडशील," असे देणाऱ्याने प्रतिज्ञेवर सांगितले होते. म्हणून ताईत घेतला. पण कशाचे काय? हबूने त्याला 2 मिनिटात चितपट केले होते. उलट एकदा ताईत नसताना त्याने बाभुळगावच्या जत्रेत कुस्त्यांची दंगल झाली होती. तेव्हा एक कुस्ती मारली होती आणि ₹2 आणि नारळ मिळवला होता. तेव्हापासून कानाला खडा ह्या ताईताच्या नादाला लागायचे नाही. ह्यापेक्षा बजरंगबलीचा गंडा गळ्यात घातलेला चांगला. तो केव्हा तरी पावतो तरी. नाना म्हणाला, "कुस्तीचं असलं
तसंच, पण धनलाभ तरी झाला असता. सध्या कडकी लय आहे. गड्या, एक दमडा नाही खिशात. बाबूच्या डोक्यात एकदम काय येईल त्याचा कधीच भरवसा नसे. त्याचे डोळे एकदम चमकले. मला एक आयडिया आलीये चिंगट. कसली आयडिया? तुला पैसेच मिळवायचेत ना? चक्क नानाने होकारार्थी मान हलवली. मी तुला मिळवून देतो. तू घरी चल माझ्या. तुझ्याकडे पैसे आहेत? या प्रश्नावर बाबूने अशा काही रागीट मुद्रेने चेंगट्याकडे पाहिले की आता काही आपली धडगत नाही हे चेंगटाने ओळखले. तो झटक्यात उठला आणि लांब जाऊन उभा राहिला. बाबूही उठला. घराच्या दिशेने सरळ चालू लागला. एखाद्या भारलेल्या माणसाप्रमाणे चेंगटही त्याच्या पाठोपाठ गेला. घरी गेल्यावर बाबूने त्याला आपली आयडिया विस्तार पैशाच्या कडकीत होता ही गोष्ट खरी. पण बाबू तरी कुठे गबरगंड होता. त्यालाही पैशाची नाही म्हटले तरी नड होतीच. पैसे मिळाले तर त्यालाही पाहिजेच होते. हा जादूगाराचा धंदा बघून बाबूचे डोके एकदम चालू लागले होते. हा उद्योग आपणही केला तर काय हरकत आहे? इकडे तिकडे करून लोकांना गंमत दाखवायची, ताईत विकायचे. एका खेळाला 50 रुपये मिळाले तरी पुरते. या कामात चेंगट्याने मदत करायची. दोघांनी मिळून पैसे वाटून घ्यायचे. बाबूची ही आयडिया ऐकून चेंगट्याला एकदम दरदरून घाम सुटला. त्याची बोबडी वळायचीच तेवढी राहिली. बसल्या बसल्याच त्याने मागच्या खांबाचा आधार घेतला. आपण जादूचा खेळ करायचा? हां, बाबू ठामपणे बोलला. जमलं. न जमायला काय जमल. न जमायला काय झालं? नको बाबा. तू नाग आणशील धरून आणि मला त्या टोपलीजवळ बसवशील. नुसत्या कल्पनेनेच चिंट्याच्या पोटात गोळा उठला. छ्या! बाबूने नकारार्थी मान हलवली. मग तू जीभ कापणार का माझी? नानाने थरथर कापतच पुढचा प्रश्न विचारला. तसलं नको हां बाबा घोरी काम. आधीच मला एकच जीभ. त्याचा बी तुकडा पडला म्हणजे बोलताना कसं होईल माझं? अरे, तो काय खरी जीभ कापतो काय? नाही. हे हे. कुठला तरी लाल तुकडा कापतो अन जीभ म्हणून दाखवितो. खरी जीभ असती तर सगळ्यांच्या देखत कापली नसती का? पांघरुणात कशाला हात घातला असता? बाबूचा हा मुद्दा विचार करण्याजोगा होता. कासिम जादूगाराने खरी जीभ कापलीच नसावी. जिभेसारखा दिसणारा एक तुकडा त्याने आपल्याला दाखवला. एवढेच. बाबूनेही तसेच केले तर हरकत नाही, पण त्याचा काही नेम नाही. त्याच्या मनात कधी काय येईल हे सांगता येत नाही. एकदम त्याने जिभेचा कंडका पाडला तर मग काय करायचे? मागाहून बोंबलून तरी काय उपयोग? जीभ कापल्यावर बोंबलता तरी येते का? नाही कुणास ठाऊक. अन फुड, फुड काय? आपण सवाल जवाब पाठ करायचे. मी प्रश्न विचारीन, तू उत्तर द्यायचे. लोक खुश. मग आपण ताईत इकायचं. पण ताईत कुठं हयतं? ते मी आणीन. तालुक्याला 4-4 आण्याला मिळत्यात मर्दा. पत्र्याचं तर असत्यात. यावर बराच वेळ चर्चा झाली. काही दिवस प्रॅक्टिस केली तर सगळे बरोबर जमेल अशी बाबूची खात्री होती. एकदा पहिला खेळ जोरात गेला की लांब लांब जाऊन हा खेळ करून दाखवायचा. आठवड्याचा बाजार, आहा जत्रा आहेत. कुठेही एका एका खेळाला मरण नाही. 40-50 रुपये मिळवायला काहीच हरकत नाही. हां, एकच गोष्ट आहे. कंपनीत कुणाला हे पटणार नाही म्हणून आपल्या दोघातच ही गोष्ट ठेवायची. पैसे मिळू लागले म्हणजे मग बाकीच्यांना आपण हे सगळे प्रकरण नंतर समजावून सांगू. आता थोडे लोकांना फसवल्यासारखे आहे, पण परक्या माणसाने येऊन लोकांना फसविण्यापेक्षा आपणच आपल्या लोकांना थोडे फसवले तर काय बिघडले? शेवटी बोलणे पक्के झाले. बाबूने चेंगटाला पितळी भरून चहा पाजला. त्यामुळे थोडी कुरकुर करीत का होईना चेंगटाने त्याला मान्यता दिली. गुपचूप प्रॅक्टिस करायचे ठरले. धाकधूक करीतच चेंगट उठला. घराकडे गेला. दुसऱ्या दिवशीपासून बाबूच्या घरी रोज दुपारी प्रॅक्टिस सुरू झाली. चेंगट पाय पसरून दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून बसला की या कार्यक्रमाला सुरुवात होई. बाबूने मग चमत्कारिक हातवारे करायचे. चेंगट मग थरथर कापत दोन्ही हात मांडीपासून कमरेपर्यंत मागे पुढे करी. बाबूने मूठ मारली
की तो धाडदशी बेशुद्ध होऊन निपचिप पडून राही. बाबूने त्यानंतर त्याच्यावर एक जाडसे पांघरूण घातले की प्रश्नोत्तरांना प्रारंभ होई. हे प्रश्न बाबूने तयार केले होते आणि त्याची उत्तरे चेंगटाकडून पाठ करून घेतली होती. चेंगट पहिल्यांदा मराठीत उत्तर द्यायचा. पण जादूगाराचा खेळ म्हटल्यावर सवाल-जवाब दोन्ही हिंदीत पाहिजेत. त्याशिवाय कार्यक्रमाला प्रतिष्ठा येत नाही, असे बाबूने त्याला पुन्हा पुन्हा बजावून सांगितल्यामुळे चेंगट हळूहळू हिंदीत उत्तरे द्यायला तयार झाला होता. "पोऱ्या" अशी हाक बाबूने मारली की चेंगट ओ म्हणून उत्तर देई. "इधर आओ" म्हटल्यावर तो आया म्हणे. मग पुढीलप्रमाणे प्रश्नोत्तरे होत. "इस आदमी को देखो, देखा. इसके डोई पर क्या है? पटका है. पटके का कलर क्या है? लाल है. पोऱ्या ओ इधर आओ आया. इसकी टोपी कैसी है? काळी है. इधर आओ आया. इस आदमी के हाथ में क्या है? बीड़ी है. वो क्या करता है? बीड़ी वळता है. कैसे मालूम? तावीज से." याप्रमाणे 8-10 प्रश्नोत्तरे होत. सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरे बाबूने तयार करून ठेवली होती. पहिल्यांदा पटकेवाला, त्याच्या पटक्याचा रंग लालच असणार. नंतर काळी टोपीवाला, मग बिडी ओढणारा माणूस, त्यानंतर तोंडात पान चघळणारा गडी, त्याच्या पाठोपाठ खाकी चड्डीवाला पोरगा, मग मांडी खाजवणारा बाप्या, नंतरनं हिरव्या साडीतील बाई. हा सगळा क्रम बाबूने पुन्हा पुन्हा चेंगटाकडून पाठ करूनच घेतला. त्यात आता चूक होण्याची शक्यताच उरली नाही. सुरुवातीला या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच लहान-सहान अडचणी आल्या. एकदा बाबूने मूठ मारल्यावर चेंगट धाडकन खाली पडला. पण बाबूच्या घरची भुई उंच सकल होती. काही दगड वर आले होते. त्यातला एका दगडावरच चेंगटाने डोके आपटले आणि तो खरोखरच बेशुद्ध पडला. त्यामुळे 2 दिवस तो प्रॅक्टिसला आलाच नाही. एकदा त्याला बेशुद्ध पाडल्यावर बाबू संडासला म्हणून घाईघाईने गेला आणि बराच वेळ आलाच नाही. एकदा बाबूचा प्रश्नांचा क्रम विसरला, तर एकदा चेंगट उत्तरेच विसरला. 2-3 वेळा चेंगटाच्या अंगावर ताईत ठेवायचेच राहून गेले. एकदा चेंगटाला झोपच लागली. या अशा किरकोळ गोष्टी सोडल्या तर प्रॅक्टिस जोरदार झाली. आता कुठेतरी प्रत्यक्ष प्रयोग करायला हरकत नाही, अशी बाबूची खात्री झाली. सोमवारी बाभुळगावच्या आठवड्याचा बाजार होता. या बाजारातच हा शुभारंभाचा पहिला प्रयोग करायचे निश्चित झाले. मध्येच तालुक्याला जाऊन बाबूने 5-50 पत्र्यांचे ताईत आणून ठेवले होते. चांगली बासरी मिळाली नाही, म्हणून पोराच्या खेळण्यातलीच एक पिचकी बासरीही त्याने पिशवीत कोंबली होती. स्वतःसाठी एक काळे जॅकेट पैदा केले होते. चेंगटाच्या नकळत एक बऱ्यापैकी सापही धरून आणायचा त्याचा विचार होता. पण ऐनवेळी एकही साप जाग्यावर नव्हता. त्यामुळे तो विचार त्याला सोडून द्यावा लागला. प्रश्नोत्तरांची उजळणी मात्र त्याने 3-3दा करून घेतली होती. एकूण जय्यत तयारी झाली होती. बाभुळगावाला आठवड्याचा बाजार नेहमीप्रमाणे भरला होता. आसपासच्या गावातून माणसे, बाया-बापडे, पोरे-ठोरे येत होते. ठिकठिकाणी माल मांडून दुकानदार बसले होते. त्यांचा आरडाओरडा सुरू झाला होता. दोन्ही बाजूच्या अरुंद वाटेतून गिऱ्हाईकांची गर्दी वाढत होती. मधूनच भटक्या गायी माणसांना ढुशा देत हिंडत होत्या. एखादे रिकामटेकडे कुत्रेही त्या गर्दीतून हिंडत होते. एकूण बाजाराप्रमाणे बाजार भरला होता. कुठे काही कमी नव्हते. दुपारची 3-4ची वेळ होती. उन्हे आता उतरली होती. माणसांचा कोलाहल मात्र वाढला होता. बाजाराजवळची एक रिकामी जागा निवडून बाबूने तेथे मुक्काम ठोकला होता. सामान टाकले होते. चेंगट पवित्रा घेऊनच बसला होता. बाबू खेळ केव्हा सुरू करतो याची वाट बघत होता. पण गर्दीचाच पत्ता नव्हता. लोक आसपास हिंडत होते. खरेदी विक्रीचा दणका चालला होता. अनेक प्रकारचे आवाज एकमेकांत मिसळले होते. हॉटेलातला फोन एकसारखा ठणाठणा करीत होता. या सगळ्या गोंधळात बाबू आणि चेंगट या 2 इसमांकडे कोणाचेच लक्ष जाण्याचे कारण नव्हते. जादू जादू करीत बाबू 1-2दा इकडे तिकडे हिंडला, पण तरी कोणी ढुंकून सुद्धा तिकडे पाहिले नाही. नाही म्हणायला 1-2 भटकी कुत्री मात्र आजूबाजूला थोडा वेळ थांबली. त्यांनी कुतूहलाने त्यांच्याकडे पाहिले आणि तीही आपल्या उद्योगाला निघून गेली.
चेंगटाला खाली भुईवर बसून बसून मांडीला रग लागली होती. शेवटी कंटाळून तो म्हणाला, "आता किती वेळ बसायचं बाबू इथं?" बाबू आधीच वैतागला होता. तो चिडलाच, "नुसतं बसायला तुझं काय जातंय र चेंगट्या, दुखतंय का तुझं?" पण चेंगटाने कुरकुर केली. "गप." बाबूने डोळे वटारून दम भरला. आता जमलच गर्दी. मग तवर समोरच्या हॉटेलात जाऊन मी भजी खाऊन येऊ का? गर्दी जमस्तवर मी आलोच. हॉटेलातून येणारा भज्यांचा खमंग वास चेंगटाला मघापासून अस्वस्थ करीत होता. तो उठलाच तरातरा निघाला. आता मात्र बाबूचे डोके गेले. त्याने चेंगटाचा हात धरला आणि एक दणका त्याच्या पाठीत घातला. नानाने आपला हात हिसडला. बाबूच्या हातातून तो सोडवून घेतला आणि तो पुढे सटकला. तेवढ्यात बाबूने रागारागाने त्याला टांग मारली. चेंगट धाडकन खाली आपटला. न राहवून तो ओरडला, "अय्याई मेलो!" बाबूने त्याला पुन्हा उभा केला आणि त्याच्या पाठीत एक दणका पुन्हा ठेवून दिला. पुन्हा चेंगटाने गळा काढला. या मारामारीचा एवढा परिणाम झाला की बऱ्याच लोकांचे लक्ष या जोडगोळीकडे गेले. भराभरा माणसे गोळा झाली. पोरेठोरेही पळत आली. सगळेच हा काय प्रकार आहे हे कुतूहलाने पाहू लागले. कोणीतरी बाबूला विचारले, "काय भानगड है पैलवान?" बाबू हिंदीत बोलला, "भानगड विनगड कुछ नहीं है, जादू का खेळ है." या ठिकाणी जादूचा खेळ होणार आहे हे कळल्यावर जमलेल्या माणसांची उत्सुकता वाढली. ते थांबले. काही जण दोन पायांवर निवांत बसले. थोडी गर्दी जमल्यामुळे आणखी माणसे तेथे गोळा झाली. एकूण जादूचा प्रयोग करण्यासाठी योग्य ते वातावरण तयार झाले. बाबूने मध्येच खिशातून पिचकी बासरी काढून ती वाजविण्याचा खटाटोप केला. पण तिचा आवाज गिरणीच्या भोंग्यासारखा असा काही कर्कश आणि विचित्र निघाला की जमलेल्या लोकांना हा काहीतरी विनोदी प्रकार आहे असे वाटले. ते हसू लागले. लहान पोरे खदाखदा हसली. फार काय, नाना चेंगटही आपला मार विसरला आणि हसला. पोरांनी आपणहून टाळ्या वाजवल्या. मग बाबूला आठवण झाली. तो ओरडला, "बच्चे लोक, टाळ्या बजाव." जमलेल्या 10-5 पोरांनी टाळ्या वाजवल्या. बाबूने सगळ्यांना खिशातून काढलेला एक ताईत दाखवला. त्या ताईताचे महात्म्य वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न केला. मग तो ओरडला, "आता जादूची कमाल देखो." त्याने एकदम ताईत धरलेल्या हाताची मूठ वळवली. चेहरा भीषण केला. वेडेवाकडे हातवारे केले आणि चेंगट्याच्या दिशेने मूठ मारली. आणि एकदम तो चकित होऊनच बघत राहिला. म्हणजे हा काय प्रकार? चेंगट तिथे नव्हताच. आता इथं बसला होता, मग गेला कुठं? खरोखरच जादू होऊन तो एकाएकी हवेत गडप झाला की काय? डोळे विस्फारून आणि तोंडाचा आ करून बाबू समोर बघतच राहिला. त्याला काही कळेनाच. लोकही त्याच्याकडे एखाद्या वेड्या माणसाच्या चाळ्याकडे पाहावे तसे पाहू लागली. अशी 2 मिनिटे गेली. मग एकाएकी गर्दीतून वाट काढीत चेंगट घाईघाईने आत आला. आल्या आल्या त्याने बाबूकडे भीत भीत पाहिले. एक करंगळी वर केली आणि आपल्या अनुपस्थितीचे महत्त्वाचे कारण सांगितले. जीभ दाताखाली चावून दिलगिरी प्रदर्शित केली. मग भुईवर बसून त्याने दोन्ही तांगड्या पसरल्या. गुडघ्यावर दोन्ही हात टेकवले. बाबूने आपला सगळा राग मनात गिळला. मग पुन्हा त्याने वेडेवाकडे हातवारे केले. मुद्रा पुन्हा भयानक केली. एकदम चेंगटाच्या दिशेने मूठ मारल्याप्रमाणे हात फेकला. त्याबरोबर गुडघ्यांवरील दोन्ही हात मागे पुढे करीत चेंगट थरथर कापू लागला. त्याने चेहरा शक्य तेवढा तांबडा लाल केला. बाबूने पुन्हा मूठ मारल्यावर तो धाडकन खाली पडला. खाली पडता पडता त्याने डोक्याच्या खाली दगड नाही ना याची खात्री करून घेतली. तो नंतर अगदी निश्चेप पडला. त्याच्या सर्वांगावर एक चादर टाकली. पिशवीतून एक सुरा बाहेर काढला. "आता उसकी जीभ काटता है." एवढे बोलून त्याने गडबडीने पांघरुणाखाली दोन्ही हात घातले. खसाखसा हाताची हालचाल केली आणि एक तांबडा तुकडा बाहेर काढून सर्वांना दाखवला. लोक एकदम हसू लागले. बाबूला आश्चर्य वाटले. आता हसायला काय झाले? गाढवच दिसतायत. गर्दीतला एक जण ओरडला, "ओ पैलवान, कुठली जीभ कापली तुम्ही? काय झालं? मुंडकं तर तिकडे आहे." "तुम्ही पायाकडं सुरा मारलात राव." बाबूने चमकून पाहिले. खरी गोष्ट होती.
लोकांकडे बघत बघत बाबूने हा उद्योग केल्यामुळे आपण चेंगट्याच्या पायाकडे हात घातला हे लक्षातच आले नाही. पण चेहऱ्यावरील गांभीर्य अजिबात ढळू न देता तो म्हणाला, "मग हीच तर मजा आहे आमच्या जादूची. पायाकडं सुरी घालून तोंडातली जीभ कापली. जादू केल्याशिवाय जमलं का हे?" बाबूने नंतर वेळ घालवलाच नाही. चेंगट्याच्या छातीवर तो ताईत ठेवला. जीभ कापली, तरी हा कसा घडाघडा बोलतो पहा आणि कसा न बघता बरोबर उत्तर देतो ते ऐका, असं ठणकावून सांगितलं. त्याने सवाल-जवाबाचा नाट बसवला कार्यक्रम एकदम सुरू केला. गर्दीच्या कडेने हिंडत हिंडत तो कर्कशपणे ओरडला, "पोऱ्या, ओ!" पांघरुणातून ताबडतोब उत्तर आले. बाबूला जरा हायसे वाटले. "इधर आओ." बाबू एका लाल रंगाच्या पटकेवाल्याशी थांबला. "आया, कौन है?" "माणूस है." "इसके डोईवर क्या है?" "पटका है." "पटके का कलर कौन-सा है?" "लाल है." "कैसे मालूम?" "ताईत से." "शाब्बास, इधर आओ." "आया." इथपर्यंत बरोबर जमले. एकदम बाबूच्या डोक्यात गोंधळ उडाला. पुढचा प्रश्न त्याला काही आठवेना. तो गांगरला. बिडी ओढणाऱ्या एका माणसाचा हात धरून त्याने विचारले, "ये माणूस देखो." "देख्या." चेंगट ओरडला. "क्या करता है?" "मांडी खजवता है." हे उत्तर ऐकल्यावर गर्दीत एकदम प्रचंड हशा झाला. काही जणांनी टाळ्या वाजवल्या. आता मात्र बाबू भलताच गांगरला. सगळे सवाल त्याच्या डोक्यात उलटे-पालटे झाले. तो काहीही प्रश्न विचारू लागला आणि चेंगट त्याची ठरलेली उत्तरे देऊ लागला. लहान पोराचा हात धरून त्याने "हा काय करतोय?" म्हणून विचारले. तेव्हा चेंगटाने "बिडी वळता है" म्हणून उत्तर दिले. एका म्हाताऱ्या माणसाला उद्देशून प्रश्न विचारल्यावर ती बाई असून तिच्या लुगड्याचा रंग हिरवा आहे म्हणून त्याने जोरदार उत्तर दिले. तर बाईने चड्डी घातली असून तिच्या चड्डीचा रंग खाकी असल्याचे त्याने ठणकावून सांगितले. दुसऱ्या एका म्हातारीने डोक्यावर काळी टोपी घातली आहे आणि ती पान तंबाखू चगळीत आहे हेही त्याने न चुकता सांगून टाकले. चिंटाच्या एकेका उत्तराबरोबर लोकांत हशा होत होता. हसून हसून त्यांची पोटे अक्षरशः दुखू लागली. लोक टाळ्या वाजवू लागले. शिट्ट्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. आरडाओरडा सुरू झाला. हा भलताच विनोदी कार्यक्रम आहे याबद्दल मात्र सर्वांचे एकमत झाले. बाबू पार ढेपाळला. पुढे कोणते प्रश्न विचारावे आणि नंतर ताईताचा महिमा कसा सांगावा हे सगळे त्याला सुचलेच नाही. थोडे एवढेसे करून तो दमलेल्या गाढवाप्रमाणे गप्प उभा राहिला. लोकांत केव्हाच पांगापांग झाली. बघता बघता सगळे गेले. तेथे कोणी उरले नाही. एक दोन पोरे तेवढी चड्डीची नाडी तोंडात घालून उगीचच बाबूकडे बघत उभी राहिली. थोड्या वेळाने चेंगट आपोआप उठून बसला. काय घोळ झाला हे कळल्यावर तो तावातावाने म्हणाला, "तूच समदा घोटाळा केलास बाबू. माझी काही चुकी नाही. गोष्ट खरीच होती. चूक बाबूचीच होती." बाबूलाही मनातून हे मान्य होते. पण कबूल न करता तो म्हणाला, "आता तरी लोकांना पटलं का नाही?" "काय पटलं?" चेंगटाने विचारले. "हेच की जादूबिदू काही नसती. समदी बनवाबनवी असती. ह्या तायतापायी तर काही दम नाही." "मला तेच लोकांना सांगायचं होतं."